मेळघाटातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी सुरू असलेल्या कर्जमाफीची आठवण व मेळघाट संघर्ष महापदयात्रेला दिवसेंदिवस अधिक तीव्र स्वरूप प्राप्त होत आहे। यात्रेच्या 6व्या दिवशी आंदोलनाने रौद्र रूप धारण केले। प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या यात्रेत शुक्रवारी बच्चू कडूंसह सहकार्यांनी हातात त्रिशूल घेऊन शक्ती प्रदर्शन करीत प्रशासनाला थेट इशारा दिला। मेळघाटातील शेतकरी, आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही महापदयात्रा काढण्यात येत आहे। यात्रेचा 6वा दिवस असून सकाळी चुरणी येथून यात्रेला सुरुवात झाली। चुरणीहून निघालेली यात्रा मेहरियाम व चुनखडी मार्गे पुढे जात खडीमल येथे मुक्कामी राहणार आहे। दरम्यान चुरणी येथे यात्रेदरम्यान बच्चू कडूंनी हातात त्रिशूल घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केले। मेलघाट का ऐतिहासिक अन्याय का खिलाफ आवाज करते माननीय बच्चू कडू जी का नेतृत्व मेलघाट का संघर्ष जत्रा होने लगती 1 मार्च 9 मार्च पूरा 50 किलोमीटर का पैदल जत्रा तो सलनाटे सिकंदरा भव्य मोर्चा अभिया अस्तित्व का गलती मेलघाट का न्याय गलती हजारों का संख्या शामिल है। बोसलोना आज आमचा 6वा दिवस आहे। 150 किलोमीटरच्या पर्यंत आम्ही पैदल चालत आहोत। सरकार आणि प्रशासन पाहिजे तशा पद्धतीत जर समोर आलं नाही तर आम्ही तहसील कार्यालय 9 तारखेला हे त्रिशूल घेऊन हजारो त्रिशूल घेऊन तांडव नृत्य केल्याशिवाय राहणार नाही। ज्या पद्धतीनं आमच्या मेळघाटातल्या आदिवासी गवळी आमचे जे काही बलिया समाजाचे लोक असेल त्या सगळ्या मेळघाटवासियांचं ज्यांनी तांडव करून सगळा सत्यानाश केला तो शंकर भगवानचा त्रिशूल घेऊन तहसील मध्ये आम्ही तांडव नृत्य करणार आहोत। 9 तारीख 8 तारखेपर्यंत सरकारनं आणि प्रशासन निर्णय घेतला पाहिजे। नाही घेतला तर लाखो लोक तहसील मध्ये घेऊन त्रिशूल घेऊन सगळ्यांनी सहभागी व्हा। 9 तारखेला एक सोबत चादर घ्या, रात्री झोपाचं काम पडलं तर, आणि हातात त्रिशूल घेऊन तहसील मध्ये आम्ही तांडव नृत्य करणार आहोत। बोल हर 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 हर